सगळ्यात महत्वाचा विषय, भारत हा एक सार्वभौम देश आहे आणि भारताचं परराष्ट्र धोरण आतापर्यंत भारत हे कुठल्याही देशाच्या प्रभावाशिवाय स्वतः ठरवत आलेलं आहे. आतापर्यंत हे सगळं घडत होतं. पण आपण जर मागे काही महिन्यामध्ये पाहिलं तर मागील काही महिन्यापासून भारताचं परराष्ट्र धोरण कोण ठरवतोय तर डोनाल्ड ट्रम्प ठरवतायत. अमेरिका ठरवतीये भारतानं कोणासोबत युद्ध करायचं, युद्ध कधी थांबवायचं, भारतानं कोणासोबत व्यापार करायचा, तो व्यापार कधी थांबवायचा, अमेरिकेवरती किती टॅरिफ भारतानं लावायचा, अमेरिका भारतावरती किती टॅरिफ लावेल, ह्या सगळ्या गोष्टी ठरवण्याचं काम हे कोण करतंय तर अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प करतायत. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की इराक आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आतापर्यंत आपण नॉन अलाइन मुवमेंटचे भारत हा तिसऱ्या जगाचं नेतृत्व करायचा पंडितजींच्या नेतृत्वामध्ये ही चळवळ सुरुवात झालेली होती. पण इराण आणि इस्रायल युद्ध सुरू होण्याच्या अगोदर, अमेरिकेसोबतचं युद्ध सुरू होण्या अगोदर नरेंद्र मोदीजी हे एक दिवस अगोदर इस्रायलला जातात आणि त्या ठिकाणावरती इनडायरेक्टली जणू त्या युद्धाला अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देतात असं चित्र जगामध्ये निर्माण होतं. आणि त्यानंतर 8 किंवा 9 मार्चला मला वाटतं हरदीप सिंग पुरी देशाचे पेट्रोलियम मंत्री यांनी जी पत्रकार परिषद घेतली, ज्यात कॅमेरे सुद्धा नव्हते, फक्त पेन घेऊन पत्रकार दिसतायत, त्यामध्ये एक ट्विट करून त्यानंतर ते सांगतायत की आमच्याकडे आता मुबलक गॅस साठा आहे, कोणतंही पॅनिक करायची गरज नाही. आणि त्यानंतर अत्यावश्यक वस्तू कायदा लावायची यांना गरज दुसऱ्याच दिवशी पडते आणि व्यावसायिक सिलेंडर बंद करावं लागतं. आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी शासनाला असं कळवलेलं आहे की 20 ते 25% हॉटेल्स हे बंद पडलेली की परवाची बातमी आहे. त्यामुळं या देशामध्ये जे काही घडतंय ते नरेंद्र मोदी ठरवत नाहीयेत, तर ते डोनाल्ड ट्रम्प ठरवत आहेत. अगोदर त्यांनी सांगितलं की रशियाकडनं तेल घेऊ नका आणि मोदीजी जी हुजूर म्हणाले. त्यानंतर त्यांनी आता सांगितलं युद्ध चालू आहे, काही दिवस भारत रशियाकडनं तेल विकत घेऊ शकतो. म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण कोण ठरवतोय एकीकडे. दुसरा महत्वाचा विषय, भारत अमेरिका जी ट्रेड डील झाली त्या ट्रेड डील मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने भारतावरती लादण्यात आला आणि म्हणून आज माननीय विजय वडेट्टीवार आणि माननीय नानाभाऊ पटोले यांनी विधान भवनामध्ये जे नारे दिले की सरेंडर सिलेंडर, ते ह्याच अनुषंगाने होते. या देशाचे प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज आहेत. इप्स्टीन फाईल मध्ये नाव आलं तसं ते कुठल्या तरी भीतीत आहेत. म्हणून जनजाहीर आंतरराष्ट्रीय मीडियाच्या समोर डोनाल्ड ट्रम्प असं म्हणू शकतायत की मी नरेंद्र मोदींना डिस्ट्रॉय करू शकतो, पण जाऊ द्या असं म्हणण्याची हिंमत होते. आणि त्यावरती भारताचे पंतप्रधान मुग गिळून गप्प आहेत. याचाच अर्थ भारताचे प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज आहेत, सरेंडर आहेत आणि म्हणून देशामध्ये हे सगळं पॅनिक निर्माण झाले. समारोप करतो. तुम्ही जे सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज मध्ये सांगितलं त्यात एक ब्रेकिंग न्यूज होती की गॅसच्या तुटवड्या अभावी अनेक हॉटेल बंद. ही तुमची हेडलाईन होती की भारतीय जनता पक्षाचे माझे प्रिय मित्र प्रवक्ते हे समजून घेतील जेणेकरून त्यांना त्यावरती बोलता येईल. नक्कीच मी याच विषयावरून अजित चव्हाण यांच्याकडे जातो. अजितजी, काँग्रेसची भूमिका आहे की सरेंडर दे सिलेंडर, हे काँग्रेस राजकारण करताय का? आणि जर तसं असलं तर आज सर्वसामान्य माणूस म्हणून जे कोणी रस्त्यावर उतरले, जे आपले दुकानं बंद करतायत, गॅस सिलेंडरच्या रांगेत लागलेत, ती माणसं कोण आहेत आणि या सगळ्यावर भाजपची भूमिका काय? ऋषीजी, माझे मित्र बालाजीराव गाडे पाटील यांना त्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतल्यामुळं ते अभ्यासू प्रवक्ते त्यांनी मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला, परंतु ही पूर्णपणे विरोधाभासी भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भूमिका मांडताना मला हे सांगायचंय, एकेका गोष्टीचा मी अगदी पटकन वेळ कमी त्यामुळे समाचार घेतो, ते म्हणजे भारतानं कधीही कुठल्या तरी एका देशाच्या दबावाखाली येऊन आपलं परराष्ट्र धोरण कधीच बदललेलं नाही. सरकार बदलली तरी कपडे बदलले तसंच भारताला किंवा कुठल्याही जबाबदार देशाला आपलं परराष्ट्र धोरण बदलता येत नाही. भारताची भूमिका ही आसियान म्हणून असते. आपण आसियानचं नेतृत्व करतो, आपण अनेकतावादी चळवळीचं नेतृत्व करतो आणि तीच आपली भूमिका आहे. आता ट्रम्प यांच्या वेडाचाराचा फटका जगातल्या 150हून अधिक देशांना बस. पटकन उदाहरण देतो, त्याचं उदाहरण जपान आहे. जपानवरती सुद्धा असं जसं भारताला केलं तसंच जपानला केलं. जपाननं सांगितलं तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे करा, ठीक आहे आम्ही तयार. भारतानं मात्र या सगळ्या विषयामध्ये डेअरी प्रोडक्ट्स आणि शेतीच्या विषयामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीची तडजोड करणार नाही असं सांगितलं. ट्रम्पना स्वतःहूनच खाली यावं लागलं. या संपूर्ण विषयामध्ये आपल्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून माननीय पंतप्रधान देशाचा फायदा याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण कूटनीतीनं हे सगळे प्रश्न हँडल करतोय, ट्रम्पच थायथाईट करतायत, त्यांचे ते डिसिजन चेंज करतायत. भारत मात्र कुठेही या विषयामध्ये माघारी यायला तयार नाही. एक हा भाग झाला. दुसरा भाग एक लक्षात घ्या की युद्ध सुरू आहे. जवळपास 156हून अधिक देशांना ही जी समुद्र दुनिया ही बंद केल्यामुळे फटका बसला. आपल्याकडे इंधनाचा साठा, मी पुन्हा सांगतो, आताही अतिशय मुबलक आहे. आपल्याकडे राखीव साठा आहे, कुठली अडचण नाही. एलपीजी मात्र रोजच्या रोज येतोय. त्यामुळे एस्मा लावण्याची आवश्यकता अशी की सरकार उपाययोजना करते. तिकडे सरकार उपाययोजना करते, त्यावरही टीका करायची. इतर कुठलेच मुद्दे सरकारच्या विरोधामध्ये नाही आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी भूमिका घेतल्यामुळे इथं प्रवक्त्यांना बोलावं लागते. पण ती भूमिका हास्यास्पद आहे. ही युद्धजन्य परिस्थिती आहे. या परिस्थितीत विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, देशाची जनता सगळ्यांनी एकत्र येऊन याचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे. आपल्या
आपल्याला माहिती असेल, कालच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे युद्ध सुरू झाल्यापासून भारताचे परराष्ट्र मंत्री इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी 3दा 2 LPG-नं आणि तेलानं भरलेली जहाजं या सामुद्रधुनीमधनं जाऊ दिली गेली, ज्याला भारताचा झेंडा होता. या सगळ्या विषयामध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. भारत या सगळ्या विषयामध्ये कुठेही, म्हणजे मला बालाजीरावला सांगायचं, बालाजीराव, आपण आपलं भांडत बसू, राजकारण करत बसू, पण नक्कीच. भारताची भूमिका इस्रायलच्या किंवा अमेरिकेच्या कुणाच्या तरी बाजूची आहे असं आपण जे सांगताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. भारतानं या विषयामध्ये, आणि भारत कधीच अशा कुठल्या विषयामध्ये एका देशाची बाजू घेत नक्कीच नाही. अजितजी, तुमची भूमिका आणि अर्थात सरकारची भूमिका समजलेली आहे. मी हाच मुद्दा घेऊन माळी सर यांच्याकडे जातो. माळी सर, आपण आता बालाजी गाडे यांच्याकडनं समजून घेतलं की काँग्रेस का विरोध करते. अजित चव्हाण यांच्या बोलण्यातून आपण जाणून घेतलं की भाजपची नेमकी भूमिका काय आहे. यातला जो सर्वसामान्य माणसाच्या मनातला जो प्रश्न आहे की आज देशात खरंच गंभीर संकट उभं राहिलंय की ही पुरवठा साखळीतली अडचण आहे ज्यामुळे सर्वसामान्य माणूस हा त्रासून गेलाय. माळी सर. भारताचा फायदा असते भारत. बरोबर. आता हा खरा प्रश्न जो विचारलेला आहे, चर्चेची सुरुवात तीच झाली की गॅस सिलेंडरची टंचाई जी झालेली आहे ती नेमकी काय आहे आणि हा प्रश्न काय आहे यापासून चर्चेची सुरुवात झाली. त्याच्यावरनं दोन्ही पक्षाचे प्रवक्ते बोलता बोलता आपापल्या पक्षाचा अभिनिवेश दाखवता हे दोन्ही पक्षाचे प्रवक्ते आपले परराष्ट्र धोरण, पंडित नेहरू आणि संपूर्ण इस्रायलचा व्यापार वगैरे या सगळ्या ट्रम्प या सगळ्या ह्याच्यात ही दोन्ही प्रवक्ते मंडळी गेली. त्यांना ते बोलणं हे स्वाभाविकपणे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने त्यांना ते संपूर्ण विषय बोलायचा आहे. आज मला असं वाटतं आपल्याला चर्चेचा जो विषय दिला आहे तो विषय इस्रायल, इराण किंवा पॅलेस्टाईन अमुक तमुक याच्याविषयी आता बोलणं अपेक्षित नसावं. मला सिलेंडरची आत्ताची परिस्थिती जी आहे, आज जे फेस करावं लागतंय, लोकांना सामना द्यावा लागतोय, त्याविषयी मला वाटतं आजची चर्चा आहे. कारण ते जे बाकीचे प्रश्न त्यांनी जे मांडले त्या विषयात टॅरिफ आणि हे याच्याविषयी भरपूर बोलता येईल, त्याला स्वतंत्र वेळ घेऊन बोलता येईल. आजचा प्रश्न असा समोर ठेवलेला आहे की आज जी परिस्थिती आहे की तुटवडा आहे का आलबेल आहे, मग रस्त्यावर कोण उतरत आहे, हा मला वाटतं आजचा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न समजून घेऊ आपण. प्रश्न जो आहे आणि त्याला नेमकं उत्तर काय आहे. तर पहिले प्रश्न जे आहे की एक त्या बाजूनी सांगितलं तुटवडा येतोय, काँग्रेस जन म्हणतात की नाही प्रचंड हॉटेल्स बंद होत आहेत, अमुक होत आहेत, वस्तुस्थिती आहे. दुसरी बाजूने भाजप आणि मंत्री सुद्धा हरदीप पुरी सुद्धा म्हणतायत की आम्ही 28% LPG वाढवलंय, अजून हे येत आहेत आणि लोकांनी पॅनिक होऊ नये, घाबरू नये. मग रस्त्यावर आहेत ते कोण, पहाटे 3 वाजेपासून रांगा लावतायत ते कोण. आज परिस्थिती अशी आहे, व्यापारी सिलेंडरवर जी बंदी घातलेली आहे ती व्यापारी सिलेंडरवर बंदी घातली आणि घरगुती गॅस सिलेंडरनी घाबरू नये, तो पुरवठा आम्ही व्यवस्थित ठेवलाय असं सरकार म्हणतंय. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे व्यापारी सिलेंडर जे आहेत हे व्यापारी सिलेंडर वापरतं कोण, हे व्यापारी सिलेंडर उद्योग वापरतातच, पण अनेक विद्यार्थी, अनेक नोकरदार, लाखोंच्या संख्येने, आता पुण्याचं उदाहरण आपण घेऊ, पुण्यामध्ये 4 लाख विद्यार्थी, MPSC UPSC करणारे विद्यार्थी, बाहेरनं नोकरीसाठी एकल आलेले एकटे पुण्यातले विद्यार्थी आणि नोकरदार, हे यांचं पोट या मेसवर अवलंबून आहे. यांचं पोट तुम्हाला जर बघितलं तर सकाळी मोठ्याचे मोठे घोळके उभे असतात नाश्त्याच्या ठिकाणी, आज दुपारची रात्रीची मेस असते. आज या सगळ्या लोकांचं दैनंदिन जीवन हे धोक्यात आलेलं आहे. कामावर जाणाऱ्या महिला आहे, म्हणजे व्यापारी वापर सुद्धा कमी करणं, व्यापारी इंधन कमी करणं हे सुद्धा चुकीचं आहे. लग्न सराई दुसऱ्या बाजूने संकटात आली आहे. एक वेळ लग्नात आत्ता नाही जेवलात तरी चालेल, नंतर तुम्ही जेवू शकता, पण विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मिळत नाहीये, अशी आत्ताची परिस्थिती आहे. मग आता याच्यामध्ये सरकार ऍक्ट काय होत आहे आणि काय व्हायला पाहिजे. तर रोज आता पुण्यात सुद्धा जिल्हाधिकारी रोज घोषणा करतायत की काळा बाजार करणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करू, आम्ही धडक मोहीम राबवू वगैरे सगळ्या त्यांच्या आहेत. प्रत्यक्षामध्ये ही हवेतच घोषणा आहे असं मला वाटतं. जी चौकशी केल्यावर लक्षात असेल राज्यभरातलं आपण बघूयात की सरकारकडे, जिल्हाधिकारी यंत्रणेकडे या सगळ्यांवर कारवाई करेल, यांची तपासणी करेल अशी यंत्रणा आहे का, अशी शंका निर्माण होत. याचं कारण असं आहे की आज आपण जर बघितलं तर अनेक केटररकडे काळ्या बाजारामध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून आपण दर देतो आहोत, माध्यम 4-4.5 हजार रुपये एक सिलेंडर, जे 1600-1700 व्यापारी सिलेंडरचा भाव होता तो कालपर्यंत 4-4.5 हजार झाला. आज सकाळी मला एका केटरने सांगितलं 6,000 झाला, 7,000 झाला, म्हणजे 6,000-7,000 रुपयाला त्या केटररला एक सिलेंडर आज मिळतं. आणि मग कलेक्टर कचेरीमधल्या सरकारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या टीमला हे दिसत नाही का?
त्यांना हे कळत नाही का? काल जिल्हाधिकारी महोदय म्हणाले की आमच्याकडे तक्रार करा, मग आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. पण हे जर बाजारातली परिस्थिती अशी आहे, ही जर खरं परिस्थिती अशी आहे की काळा बाजार चालू आहे, तुमच्या यंत्रणेला हे दिसत नाही का? इथं सरकारी यंत्रणा फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग आणि फुकट घोषणा एवढ्यावरच दिसत आहे. यंत्रणा यांच्याकडे नाही. आता बोला. नक्कीच माळी सर, हाच मुद्दा घेऊन मी भाजपकडे जातो. भाजपच्या काही गोष्टी ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत, की अगदी उज्ज्वला योजनेसारखी गोष्ट जी घराघरातनं गृहिणींना चुलीपासनं गॅसकडे नेणारी होती, हा एक विषय. दुसरा विषय, भाजपवर नेहमी जी टीका होती की हे सरकार नेहमी व्यापाऱ्यांचा विचार करतं. आज घडीला व्यापारी उद्योजक हा अतिशय संकट काळात गेलेला आहे. अजित चव्हाण, मग प्रश्न हा निर्माण होतोय की आपण आरोप करताना प्रतिआरोप, राजकारण, वाद म्हणून काँग्रेसला टार्गेट करू शकतो, पण तुमच्याही नजरेला पडतंय का की दुकानं बंद होत आहेत, गॅस मिळत नाहीयेत, अचानक आलेल्या व्यावसायिक संकटाला सरकार म्हणून त्याला कुठलाही दिलासा देण्याच्या ऐवजी 25 दिवस 45 दिवस अशी उत्तरं दिली जात आहेत. व्यावसायिकांना कोणताही एक आधार दिला जात नाहीये, ही वास्तविकता तुम्ही मान्य करताय का अजितजी? मुरुशीजी, माझी एक विनंती आपल्याला सगळ्यांना उभं नाही आणि काँग्रेसच्या सहकार्यांना सुद्धा माझं आव्हान असं आहे की हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्ध सुरू आहे, याला देश म्हणून आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं सामोरं गेलं पाहिजे. या विषयामध्ये राजकारण नको अशी आमची. अजितजी, हाच प्रश्न आहे माझा. अजितजी, हाच प्रश्न आहे. व्यावसायिकांना आपण आधार देण्यासाठी भाजपकडनं, सरकारकडनं कोणती भूमिका मांडण्यात आली आहे? दर दिवसाला मुंबई सारख्या भागातनं 15-15 हजार हॉटेल बंद होत आहेत, लग्न पुढे जात आहेत. सरकार म्हणून एक धीर देण्याचा, ज्या प्रत्येक वेळेला आपण एक सर्वसामान्य माणसापर्यंत उभे असतो, तर त्या माणसाशी व्यावसायिक अर्थकारण, दुकान, याच्याबद्दल आपण काहीच बोलत नाही आहोत का अजितजी? मी तेच बोलतोय. माननीय देशाच्या पंतप्रधानांपासून, परराष्ट्र मंत्र्यांपासून, हरदीप पुरी साहेबांपासून प्रत्येक माणूस ते बोलतो आहे. माझी माध्यमांना सुद्धा विनंती आहे, संपादक महोदय, आपण सुद्धा ही परिस्थिती नेमकी काय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथे भारताची किंवा कोणाचाही काही दोष आहे का? दोन देशांचं युद्ध सुरू आहे. आपण नैसर्गिक वायूचा साठा एका मर्यादेपर्यंत करू शकतो. दररोजचा हा पुरवठा आहे, हा पुरवठा नीट कसा होईल? आणि एस्माच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सर, की घरामध्ये जे आपला रोजचा स्वयंपाकाचा गॅस आहे तो नीटपणे पुरला पाहिजे. याकरता म्हणून सरकारनं निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणून, म्हणजे व्हेनेझुएलाच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो का ते आपण बघितलंय. इतर आणखी काही देशांकडनं आपण मिळू शकतोय का, इतर मार्गाने मिळू शकतो का, तर आपण तो मिळवतो आहोत. कारण आपल्याला दररोजच्या दररोज एलपीजीचा पुरवठा हवा असतो. तो पुरवठा इतर ठिकाणून आपण घेतो आहोत. व्यावसायिक ठिकाणी आत्ताचपासून आपण निर्बंध लावले नाही तर घरामध्ये आपल्याला गॅस उपलब्ध कसा होईल? मग उपाययोजना ज्या सुरू आहेत त्या उपाययोजनांवरती टीका करण्यापेक्षा आपण या विषयामध्ये, माझी विनंती आपल्या सगळ्यांना अशी आहे की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पॅनिक होऊ नये. याकरता पहिल्या अजितजी, हाच जो मुद्दा आहे, तो जो मुद्दा कालपासून चर्चेत आलाय, अजित चव्हाण यांचा जो मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर मी काँग्रेसला विचारतोय. अजित चव्हाण, तुमचा मुद्दा समजून आलाय. जर मर्यादित साठा आहे आणि तोच साठा आपल्याला पुरवायचा आहे तर एस्मा लावली तर त्यात गैर काय? दुसरा महत्वाचा प्रश्न जो सरकार म्हणते की तुम्ही समजून घ्या की दोन राष्ट्रांचं युद्ध आहे, मर्यादित साठ्याला काँग्रेस जर थेट अशा प्रकारची टोकाची भूमिका घेऊन जर राजकारण करत असेल तर काँग्रेसकडे असे नेमके कुठले परराष्ट्र धोरणाचे पर्याय आहेत की जे करून आज सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुकर होऊ शकतं? बालाजी सर. सुनील माळी सरांनी त्यांच्या मत व्यक्त करत असताना एक फार महत्वाचा मुद्दा मांडला आणि तुम्हीही तुमचं निवेदन करत असताना एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला जो दोघांचाही समान आहे. तो असा आहे की देशामध्ये जनता गॅसच्या तुटवड्यामुळे रांगेमध्ये उभी आहे आणि मुंबईमधलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऋषी सर की 15,000 हॉटेल्स बंद झाले, तुमची आकडेवारी आहे. तर हे जर वास्तव असेल आणि जर भाजपचे माझे प्रिय मित्र प्रवक्ते म्हणत असतील की पॅनिक होऊ नये, आणि ज्यांच्या घरामधला हॉटेलमधला गॅस संपलेला आहे त्यांना तुम्ही जर म्हणत असाल की पॅनिक होऊ नका, तर हे फक्त बोलण्यानं थांबणार नाही. आता तुमच्या प्रश्नावरती येतो की परराष्ट्र धोरणाचा विषय काय आहे. तर ज्या त्या देशाचं परराष्ट्र धोरण हे त्या त्या देशानं ठरवावं. मला अजितजींनी उत्तर द्यावं की अमेरिका कोण ठरवणारी की आपण रशियाकडनं इतके दिवस स्टील घेऊ शकतो असं म्हणतंय, आणि त्यावरती 56 इंच का सीना असलेले देशाचे माननीय प्रधानमंत्री का उत्तर देत नाहीये? दुसरा मुद्दा जर मोदीजी जर अडकलेले असतील तर त्यांनी 140 लोकांच्या हितासाठी राजीनामा द्यावा. आपण सांगताय अगदी काँग्रेसची भूमिका समजली. अजितजी, मी येतो तुमच्याकडे. माळी सर, अगदी टोकाचा आणि सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येतोय. मी पुन्हा भाजपच्या आणि काँग्रेसची भूमिका समजून घेतल्यानंतर एक मला जाणवतंय की जी पॅनिक हा शब्द आहे, हा पॅनिक हा शब्द खरंच वास्तवात तुम्हाला दिसतोय का? लोक पॅनिक जर झाली असतील तर त्याच्या मागची राजकीय, आर्थिक, सामाजिक कारणं काय आहेत? माळी सर, आणि सगळ्यात महत्वाचं, जी पुरवठा साखळी आहे, जी शासकीय यंत्रणा दिल्लीच्या पत्रकार परिषदेत दिसते, ती जिल्हाधिकारी पातळीवर, सरकारी तहसीलदार कचेरी पातळीवर आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पुरवठा साखळी
पातळी ही सक्षम बनते का? बरोबर. पॅनिकच्या प्रश्नाला उत्तर देतोच त्यापूर्वीच आता माननीय भाजपच्या प्रवक्त्यांनी जो आता मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी संपादक आणि माध्यमांविषयी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली. तर माझा प्रश्न एवढाच आहे की हे बघा, कलेक्टर आज सांगतायत की तुम्ही पॅनिक होऊ नका. कलेक्टर आज सांगतायत की तुम्ही हे सापडला, काय काळाबाजार करणारे सापडले तर आमच्याकडे तुम्ही नोंदवा. अहो, आज आमच्यासारख्या पत्रकारांना जर केटर सांगतायत की मला आज सिलेंडर मिळाला, आम्हाला जर त्याला सिलेंडर कुठून मिळाला हे शोधून काढता येत असेल तर या सरकारी यंत्रणेला नाही शोधून काढतायत कुठं काळाबाजार होतोय. हा काळाबाजार पहिले थांबवला पाहिजे आणि तो तुम्हाला थांबवता येत नाहीये. आज सर्वसामान्य जनतेला समजतंय कुठं आपल्याला काळाबाजारात सिलेंडर मिळेल, 5,000 कुठे मिळेल, 6,000 कुठे मिळेल आणि सरकारी यंत्रणा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि सांगतेय की नाही तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही ते बघूया. म्हणजे सरकारी यंत्रणा कुठेतरी फेल होतीये आणि तिथं सरकारी यंत्रणेनी कारवाई केली पाहिजे. आज होत नाहीये. हा मुद्दा मला या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. पॅनिकच्या हा सर बोला, माळी सर बोला. मला उत्तर द्यायचं आहे की याचं म्हणजे या सगळ्या प्रश्नाच्या शेवटी जाताना, पोटात जाताना, म्हणजे एका बाजूला सरकार सांगताय आम्ही 28% एलपीजी वाढवलाय, एका बाजूला असं सांगताय घरगुती गॅस सिलेंडरवर परिणाम नाहीये पुरवठ्यावर आणि दुसऱ्या बाजूला रांगा लागल्या आहेत. हे नेमकं काय आहे? तर पॅनिक हा हे जो शब्द वापरला तो अत्यंत खरा आणि योग्य आहे. ज्या वेळेला एकाच वेळी मागणी होते एखाद्या गोष्टीची त्यावेळेला त्याची तात्पुरती टंचाई आपल्याला जाणवते. हा इतिहास आहे. अनेक गोष्टींची आपण बघू. ज्यावेळेला एखाद्या बँकेमध्ये डिपॉझिटर्स म्हणजे गुंतवणूकदार, ठेवीदार एकदम 10,000 ठेवीदार जातात आणि पैसे काढून घेतात, त्यावेळी तिथं पैशाची टंचाई होत. तसंच सिलेंडरचं झालंय. सिलेंडर गॅसची टंचाई होते आहे असं म्हटल्यानंतर सगळे लोक आपल्याकडे ज्यांच्याकडे 2 सिलेंडर आहेत त्यांनी 2 घेत आहेत. काही लोक मी असे बघितले की 2 पेक्षा जास्त बेकायदेशीररित्या 3-3, 4-4 सिलेंडर घरामध्ये ज्यांनी ठेवलेले असे पण काही लोक आहेत. म्हणजे काय होत आहे की आज त्यांना टंचाई म्हणून ते भरून ठेवतायत. उद्या 1 महिन्यात असं होणार आहे की त्यांना नवीन सिलेंडर घ्यायला जागा उरणार नाही. जे आहे ते सिलेंडर संपावं लागेल. ही मागणी जी आहे ही मागणी 1 महिन्यात घसरण्याची शक्यता दिसतीये. याचं कारण याच्या पुढे मागणी उरणार नाही. आता मागणी करून आपल्याला आपला स्टॉक फिल करण्याची जी नक्कीच माळी सर, अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केलाय. माझ्याकडे वेळ कमी आहे, अवघा 1.5 मिनिट शिल्लक राहिलाय. मी 30 सेकंदासाठी अजित चव्हाण यांच्याकडे जातो. अजित सर, तुम्हाला फक्त 30 सेकंद. सरकार म्हणून लोकांनी काय करायला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षेसाठी सरकार म्हणून प्रशासनानं काय केलं पाहिजे, तुमच्या अपेक्षा? सरांनी आता मान्य माळी सरांनी त्याचं उत्तर दिलं की घाबरून लोक म्हणतात की आमच्याकडे सिलेंडर आम्ही भरून ठेवतो. एक लक्षात घ्या की याच्यामध्ये व्यावसायिक पेक्षा आधी घरगुती ग्राहकांना प्राधान्य निश्चितपणे दिलं जाईल. हा रोज अन्न आणि रोज पुरवठा असा विषय होता. त्यामुळे फक्त 2 सिलेंडर ज्यांच्याकडे त्यांना कालावधीमध्ये वाढ केलेली, 15 दिवसात मिळायचे ते 25 दिवसात केलेले आहे. 1 सिलेंडर ज्यांच्याकडे त्यांना त्यांचं संपलं की त्यांना भरून मिळणार आहे. जसं आता सर म्हणाले की आपल्याकडे सिलेंडर होतं, लोकांनी सतर्कता बाळगणं जास्त गरजेचं आहे. मी काँग्रेसकडे येतोय. काँग्रेसला अजूनही काँग्रेस ठाम आहे का की हे सगळं सरकार निर्मितच होतंय? आज विधानसभेमध्ये माननीय विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी सरेंडर आणि सिलेंडर हे जी घोषणा दिली ती वास्तव आहे या देशाचं भयानक, आणि म्हणूनच रस्त्यावरती रांगा आहेत. या देशाचे प्रधानमंत्री कॉम्प्रोमाइज्ड आहेत. ते डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरलेले आहेत इप्स्टीन फाईलमध्ये नाव असल्यामुळे. म्हणून हे सगळं पॅनिक होतंय आणि परराष्ट्र धोरण मोदींच्या नेतृत्वातलं अपयशी ठरलेलं आहे. म्हणून युद्धजन्य परिस्थिती हाताळता येत नाहीये आणि त्यांची समोर येऊन बोलायची हिंमत देखील होत नाहीये. नक्की, कारण पीएम कॉम्प्रोमाइज्ड आहे.